हे कलियुग आहे. इथे तुमचं वाईट तेच करतात, ज्यांचं तुम्ही कधीतरी चांगलं केलेलं असतं. थोडं सावध होऊन पाऊल टाका. काही लोक फक्त तुमच्या चुकीची आतुरतेने वाट बघत असतात. आयुष्यात एकटं पडलात ना तरी चालेल, पण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमावून लोकांची मनं जिंकण्याचा कधीही व्यर्थ प्रयत्न करू नका. हे आहे परमसत्य, की जसं तुमचं चारित्र्य तसेच असतात तुमचे मित्र. खरंच कळत नाही कधी. दुसऱ्यांना दुःखी करून काही लोक स्वतः आनंदात कसे राहतात. वेळ सांगून जातो, की माणसं जशी दिसतात तशी अजिबात नसतात. प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कधीच कोणाच्या विश्वासाचा नाही. ज्यांना दुसऱ्यांची प्रगती जळवते, त्यांच्यावर कोणतीही औषधं कधीही काम करत नाहीत. प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि आयुष्याचं मोजमाप दुसऱ्याच्या यशाने नाही, तर स्वतःच्या प्रगतीने व्हायला हवं. तुम्ही पडाल तेव्हा उचलणारे हात कमी आणि हसणारी तोंड अधिक असतील. मन इतकं मजबूत ठेवा, की कोणाच्याही वागणुकीनं तुमचं शांत मन अस्थिर होऊ नये. जे निघून गेले त्यांच्यासाठी आता रडून उपयोग नाही. जे अजून आयुष्यात आहेत त्यांना गमावण्याआधी त्यांचं मोल समजून घ्या. खूप भावुक होऊन जगत असाल तर तुमची ही भावना कमजोरी समजली जाऊ लागते. जेव्हा तुम्ही सतत दुसऱ्यांच्या भावना, दुःख, अपेक्षा यांचाच विचार करत जगता, जेव्हा प्रत्येक नातं मनापासून निभावत राहता, तेव्हा हळूहळू सगळे लोक तुमचं सौम्यपण, तुमचं भावुकपण म्हणजे कमकुवतपणा समजू लागतात. आयुष्याचं चक्र सतत फिरत राहतं. कधी कोण येईल, कोण निघून जाईल सांगता येत नाही. पण कदर शिकणं हेच खरं शहाणपण असतं. काळ कितीही कठीण झाला, तरी तुमच्या ध्येयाची वाट चुकू देऊ नका. कारण जे ध्येय विसरत नाही ना, त्यांच्यासमोर अडथळेसुद्धा थरथर कापतात. शांततेच्या शोधात असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. मनाचं आरोग्य शरीराइतकंच महत्त्वाचं असतं. जिथे नकारात्मक लोकांचा सतत त्रास होतो तुम्हाला, तिथे फक्त तक्रारी, टोमणे, अपमान आणि शंका वाढतात. तिथून दूर होणं हे औषध आहे, तुमच्या मनासाठीही आणि आत्म्यासाठीही. ज्या प्रार्थनेत श्रद्धेचा आणि संयमाचा वास असतो, ती कधीच वाया जात नाही, विश्वास ठेवा. माणूस केवळ श्वास घेऊन जगत नाही, तो विचारांनी आपलं आयुष्य घडवत असतो. तुमचे विचारच तुमची उंची ठरवतात, म्हणूनच त्यांना नेहमी प्रखर ठेवा. या जगात एक गोष्ट शुद्ध मिळते, ती म्हणजे फसवणूक. बाकी सगळं काही भेसळयुक्त असतं. प्रत्येक उद्याचा दिवस एक नवी सुरुवात असते. काल काय चुकलं त्याचा पश्चाताप करत बसू नका. त्या चुकांमधून शिका, पण त्यात अडकू नका. आजचा दिवस तुमचा आहे. हातात आलेला तोच क्षण सुवर्ण क्षण आहे, म्हणून तो जगा. गैरसमज असा होता, की आपले खूप आहेत, पण मागे वळून पाहिलं तर एक सावलीच माझ्यासोबत उभी होती. दिखाव्याच्या नादात वेळ वाया घालवू नका, नाहीतर संपूर्ण आयुष्य पश्चातापात निघून जाईल. कमकुवत माणसं ही मजबूत होतात, फक्त ते एकत्र आले पाहिजेत. नेहमी दुसऱ्याच्या आधारावर जगलात तर आयुष्यभर ठेचाच लागेल. चेहरा स्वच्छ पण मनात काळवट, समोर कौतुक आणि मागून टोमणे, हाच सध्या लोकांचा स्वभाव आहे. केवळ शरीरच नाही, तुमचे शब्दही सुंदर असावेत. लोक चेहरा विसरू शकतात, पण शब्द कधीच विसरत नाहीत हा. तुम्ही स्वतःला जसं दाखवाल, लोक तसंच समजतील. खरं तुम्ही कोण आहात हे फार कमी जणांना कळेल. अफवांचं वादळ खूप घातक असतं. चांगल्या स्वभावावरही लोक चिखल फेकतात. जो प्रत्येक गोष्ट मान्य करतो, त्याने तुम्हाला किती मान दिला आहे ना, हे समजून घ्या. कोणीतरी अडखळताना पाहिलं की हसू नका, कारण तो पडलेला आहे, पण हरलेला नाही. खरं जगणं तेव्हाच समजतं, जेव्हा एखादा माणूस न सांगताही तुमच्या अडचणीत साथ देतो. एकटं चालायची हिंमत ज्यांच्यात असते ना, तेच फक्त विरोध करायची हिंमत ठेवतात. हे आयुष्य आहे. इथे परक्यांपेक्षा आपल्याच माणसांकडून अधिक हार पत्करावी लागते मित्रा. एक गैरसमज जर नातं तोडू शकतो, तर ते नातं खऱ्या अर्थानं मजबूत कधीच नव्हतं.
ज्यांनी तुला चालायला शिकवलं, त्याच आई-वडिलांना मोठं झाल्यावर कधीही फसवू नकोस. खोटं हसणंही कधी-कधी खूप गरजेचं असतं, कारण तुमचा उदास चेहरा बघून काही लोकं फार आनंदी होतात.